आज आपण बघणार आहोत आपल्या पोर्टलमधून UTI पॅन 2.0 कसे काढायचे आहे। त्यासाठी आपल्या पोर्टलमध्ये UTI पॅन 2.0 वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर अप्लाय पॅन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये ॲप्लिकंट कॅटेगरी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर नेम टायटल सिलेक्ट करायचे आहे। नेम टायटल सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकंट लास्ट नेम टाकायचे आहे। त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम टाकायचे आहे। त्यानंतर कस्टमरची आधारप्रमाणे संपूर्ण जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर कस्टमरचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे। जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर कस्टमरचा आधार नंबर आणि आधारप्रमाणे नाव टाकायचे आहे। नाव टाकल्यानंतर ही खाली सूचना व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर खाली पेरेंट डिटेल्स टाकायचे आहे। त्यामध्ये कस्टमरचा मोबाईल नंबर, ईमेल ID, वडिलांचे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचे आहे। नंतर खाली ॲड्रेस डिटेल टाकायचा आहे। फ्लोअर नंबर असेल, ब्लॉक नंबर असेल, गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, त्यानंतर राज्य निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो निवडायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर एओ कोड हा ऑटोमॅटिक येणार आहे। एओ कोड टाईप करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर खाली ऑदर डिटेलमध्ये आधार कार्ड तिन्ही ठिकाणी येईल। त्यानंतर खाली इथे सोर्स ऑफ इन्कममध्ये नो इन्कम सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर कॅपॅसिटीमध्ये हिमसेल्फ, हरसेल्फ, त्यानंतर व्हेरीफायर नेम म्हणजे आधारप्रमाणे कस्टमरचे नाव टाकायचे आहे। व्हेरिफिकेशन हे तुमच्या सेंटरचे नाव असणार आहे। इथे जे कस्टमरचे नाव होते आधारप्रमाणे तेच तुम्हाला इथे व्हेरिफायर नेममध्ये टाकायचे आहे। त्यानंतर व्हेरिफिकेशन प्लेसमध्ये तुमच्या सेंटरचे नाव टाकायचे आणि सबमिट करायचे आहे। सबमिट केल्यानंतर पॅन कार्ड हिस्ट्रीमध्ये जायचं आहे। तुम्हाला फॉर्म भरलेला दिसेल। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे आहे। अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येईल। त्या अगोदर इथे रिसिप्टवर क्लिक करायचे आहे। इथे तुम्ही रिसिप्टवर क्लिक करून फॉर्मची रिसिप्ट डाउनलोड करू शकता आणि कस्टमरला देऊ शकता। अशा प्रकारे रिसिप्ट काढता येते। त्यानंतर इथे शेजारी एक ऑप्शन आहे फॉर्मचा, तुम्ही फॉर्मवर क्लिक करून फॉर्म पण डाउनलोड करू शकता। फॉर्म डाउनलोड झालेला आहे। या फॉर्मवरती 2 फोटो चिटकून सही घ्यायची आहे 3 ठिकाणी आणि यासोबत आधार कार्ड जोडून 3 पानाची PDF स्कॅन करून इथे अपलोड करायचे आहे। हे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे। 3 पानाची PDF होईल आणि PDF ही 2 MBच्या आतच असायला हवी। PDF अपलोड सिलेक्ट केल्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि PDF अपलोड झाल्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुली असे नाव येईल स्क्रीनवरती। अशा पद्धतीने तुम्ही UTI पॅन 2.0 मधून नवीन पॅन कार्ड काढू शकता। हे मेजर व्यक्तींचं म्हणजे 18 वर्षावरील व्यक्तींचं पॅन कार्ड अशा पद्धतीने आपल्या पोर्टलमधून काढता येईल। सगळ्यात महत्त्वाचं PDF अपलोड करताना फ्रंट पेज हे फॉर्मचे स्कॅन करायचे आहे, सेकंड पेज हे फॉर्मची मागील बाजू स्कॅन करायचे आहे आणि थर्ड पेज हे आधार कार्डची झेरॉक्स स्कॅन करायचे आहे। अशा पद्धतीने 3 पानाची PDF तुम्ही इथे अपलोड करायची आहे। PDF अपलोड केल्यानंतर PDF अपलोड सक्सेसफुल होईल। अशा पद्धतीने तुम्ही UTI पॅन 2.0 अप्लाय करू शकता। आपली PDF यशस्वीरित्या अपलोड झाली आहे। डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली आपल्यासमोर नाव आलेले आहे। PDF अपलोड झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात तुमच्या ईमेलला PDFची पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी PDF स्वरूपात येईल आणि 10 ते 15 दिवसात घरपोच हार्ड कॉपी येईल। आता तुम्ही बघू शकता इथे डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन गेलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ही UTI पॅन कार्डची 2.0ची एजन्सी घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिला आहे। तसेच या वेबसाईटच्या होम पेजवरती कॉन्टॅक्ट असमध्ये पण दिलेला आहे। धन्यवाद।